गणपतराव, गणपतराव. कोण? वहिनी तुम्ही? आओ आओ, तुमची बायको गेली ना माहेरी. हो हो गेली ना. तिने मला स्वयंपाक करायला सांगितला, मग मी स्वयंपाक करायला चालले. हो का? हा लावतो मी. चला मी कामाला लटकते, पटकन स्वयंपाक करते. ठीक आहे? वहिनी तुम्हाला खूप त्रास देते माझी बायको आहे ना. आता काय करणार आहे, मी मैत्रिणी म्हणून करते मी. हो ना. नाही तर कोणी केलं असतं तुमचं? अहो इतकी बेकार बाई आहे ती. काय माहेरी जाते आणि तुम्हाला सांगते मला स्वयंपाक करायला. मला वाईट वाटतो. तुम्हाला एक सांगू का खरं? हा. मला तर वाटतं तिचं काहीतरी तिकडे लफडं आहे, म्हणून तिकडे इकडे जाते. असं बोललं नाही पाहिजे, मी बोलले असं सांगू पण नका. हो हो. ते तुमच्या डोक्यात प्रकाश पडावा म्हणून मी सांगून दिलं तुम्हाला. नाही असू शकतं, कारण काय माहितीये का, महिन्यातून 2-2 वेळा जवळ राहिली ना ती. मग तुम्ही एक काम करा, हा. आता पुढच्या वेळी ती जाईल ना, हो हो, तेव्हा तुम्ही तिचा पाठलाग करा आणि तिला पकडून घ्या तिच्या बॉयफ्रेंड सोबत. हा हा, तेच करावं लागेल. कारण वहिनी कसं आहे माहितीये का, तुम्हालाही त्रास होऊ राहिला आणि मलाही त्रास होऊ राहिला. एकदा ना मी शोध लावतोच तिच्या लपड्याचा. हा बघा ना, महिन्याचे 10-15 दिवस तर मला तुमच्या घरीच स्वयंपाक करावा लागतो. हो ना. त्यात चांगली मैत्रीण आहे माझी, म्हणून मी करून देते. आता काय करणार आहे मी. तुमचा नवरा बेवडा. हा बघा ना, नेहमी नेहमी इकडे याल तर तो तुम्हाला त्रास देणार नाही. बापरे, लईच त्रास देतो तो. पण मी मी चांगल्या मनाची, म्हणून मी नाही का जरा हे करते, लक्ष देते तुमच्यावर. हो हो, करा ना वहिनी स्वयंपाक करा. चला मी स्वयंपाक करते. चांगल्या मनाची वहिनी. बापरे. हा वहिनी, काय कराल तुम्ही? पहिले तर पोळ्या बनवते. हा. आणि दुसरं मग फ्रीज मध्ये काय आहे का भाजी? नाही नाही, बटाटे करा ना. बटाटे करू? हा, बटाट्याची भाजी लय आवडतं. माझ्या हाताची आवडते का बटाट्याची भाजी? मग आता किती वेळा खाल्लेली आहे. मग बटाटे करते हा तुमच्यासाठी. हो. जा मग तुम्ही आता रूम मध्ये जाऊन झोपून घ्या. हो चालेल. देवा, लयच थकली मी. अहो ऐका ना. अरे वहिनी तुम्ही? झाला बर का स्वयंपाक? अरे बाबा, झाला का? हो हो. शिजले का बटाटे? खूप शिजले बटाटे. खाऊन घ्या तुम्ही. हो हो, पोट भरून खा. वहिनी मी काय म्हणतो, तुम्ही एवढा स्वयंपाक केलाय, तुम्ही पण 2 घास खा ना. मी खाल्लं असतं, पण ना मी घरून खाऊन आली. हो का? हो. बरोबर. पण मी 2 घास खाण्यापेक्षा 2 मिनिटं बसते तुमच्या सोबत गप्पा मारायला. नाही आता गप्पा काय मारणार नाही का. आता तुम्ही जा, आता मी जेवण करून घेतो, झोपतो नाही का. कसा दिवस निघत असेल ना तुमचा, तुमची बायको नाही येत. काय करणार आता, नशिबाचे भोग आहे, भोगतोय. झोपून झोपून दिवस नाही निघत हो, म्हणून तर मी बोलले मी तुम्हाला गप्पा मारते तुमच्या सोबत. वहिनी टेन्शन येतो वहिनी, हात नका लावू. आठवण येते का तुमच्या बायकोची तुम्हाला? काय येते, पण मग काय करणार, काय असं आहे ना, काय करू शकतो माणूस. आपण काही बोलायला गेलो तर भानगडी होतील. हा, आहे ते चाललंय, चालू द्यायचं, जगायचं नाही का. आपण आपल्याला ताब्यात ठेवू शकतो, दुसऱ्याला कसं काय ताब्यात ठेवणार. बघा ना, तुमची बायको तुम्हाला वेगळं त्रास देते, माझा नवरा मला त्रास देतो. अहो इतका त्रास देतो ना तो, इतका त्रास देतो. रोज दारू पिऊन येतो, रोज रोज मला मारतो. अरे बापरे. एवढं छान जेवण बनवते मी, तुम्ही खाता ना माझ्या हातचं अरे जेवण? बाप, बोटात चाटत राहतो नुसता मी. आणि त्या जेवणाला तो नाव ठेवतो, ते जेवण फेकून देतो. परत मी जेवण बनवते, ते आवडलं तर ठीक, नाही तर ते पण फेकून देतो. अरे अन्न फेकू नको म्हणा बाबा. अन्न देवता एकदा रुसली ना, वांदे होतील वांदे, रस्त्यावर येईल म्हणा, उपाशी मरेल. काय सांगा.
इतकी सुंदर बायको भेटली त्याला. हो सुंदर. हो लाखात एक आहे तुम्ही. मग बघा ना, एक तर तुम्हाला तुमच्या बायकोचा त्रास, मला माझ्या नवऱ्याचा त्रास. आपण दोघं किती अर्धवट राहिलो ना. आपण दोघं किती कमनशिबी आहे ना. हा म्हणता येईल तसं. पण ना आपण आपल्या एकमेकांचं नशीब खोलू शकतो. कसं काय? हे बघा, तुम्ही माझ्यासोबत थोडं समजून घ्या ना आता. अरे बापरे. म्हणजे वहिनी नका. तुम्ही शेजारी आहेत आणि कसं काय असं? नाही नाही नाही, ते विश्वास तो तुटेल ना. का हो, मी सुंदर नाही का? आहे पण माझं पण मन होतं ना मला कोणी नवऱ्याचं प्रेम द्यावं. तुम्हाला मी देते ना बायकोचं प्रेम. मी करते ना स्वयंपाक तुमच्यासाठी. हो हो हो. तुमची बायको घेते ना तेवढी काळजी? नाही नाही घेत. नाही घेत ना? नाही ना नाही घेत. मग बापरे आता काय बोलावं. बघा, तुम्ही मला प्रेम द्या, नाही तर मी इथून जाणारच नाही. आणि गेली तर मी परत स्वयंपाकाला येणारच नाही. ओ असं नका करू. मी उपाशी मरेल असं नका करू वहिनी. मग खा मग बाहेरचं घाणेरडं जेवण. नाही 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 मला घरचंच खाऊ घाला. एक काम करा, देतो मी तुम्हाला प्रेम. हा दरवाजा लावून घेतो. हा देतो. आता तुम्ही मागेच लागले. लय मोठं संकट आलं. त्याला वहिनी बी भारी आहे. आलो दरवाजा लावून. लावा ना दरवाजा. हा दरवाजा आधी लावतो. ते काय लावला का दरवाजा? हो दरवाजा लावला. आता या मग आता प्रेम करू. हो हो या ना. अरे बापरे. काय करत होती? काही नाही काही नाही. अहो गळा नका धरू. काय करत होती? अरे बाबा गळा नका धरू ना. आणि तू म्हाताऱ्या तू काय करत होता? काय सोडा? अहो त्यांनी काहीच नाही केलं. मी तर स्वयंपाकाला आली होती. ते मी तर बसली होती ना, त्यांचा पाय सरकला आणि ते माझ्या अंगावर अशी येऊन पडले. बसा तुम्ही, मी तुम्हाला पायचा दाखवते. लागला. पाय सरकले. बसा ना, मी तुम्हाला दाखवते. अहो हे फरची ओली ना. हे बघा, अशी आले अशी आले अशी येऊन पडले. उठा ना. हा मी काय म्हणतो, एक आणली होती मस्त एकदम. हा विस्की. तुमची फेवरेट वाली. मला दारू पाजतो. हा मला दारू पाजशील तू? मला दारू पाजशील? हा मग पाजेल ना पाजेल. रोज पाजायचा. हा हा हे चकना पण घेऊन. चकना पण घ्या. खुश. तो खूप भारी नाही डायब्रिया. आणि अधून मधून काही वाटलं ना तर आपल्याकडून एक क्वार्टर घेऊन जायचे. एक खांबा घेऊन जायचे. मधून कशाला? रोजच? नाही नाही रोज नाही रोज नाही. हे रोज कशाला जाईल ना कांगालू. आता मला रोज दारू पाजशील तू? हो हो पाजेल पाजेल. अहो पडशाल तुम्ही पडशाल. हा. एक काम करा, चला तुम्ही घरी. घरी चला घरी. घरी नाही, मी इथं त्याच्या याच्यासोबत दारू. नाही नाही माझ्या सोबत नाही ना. बाबा बाबा मला जेवायचंय आता. मला जेवायचंय. चला चला, त्यांची बायको घरी नाहीये, भांडण हो. करेल ती. चला. हो चला. बघा ना, पासा नवरा आहे मला. अरे बापरे वहिनी आता काय आता जातो. काय करते? हा काही नाही तिला पैसे लागत होते ना. यांना देऊ का? हा द्या. ते बी दे. स- चल जा जा वहिनी बापरे. खिसाच खाली केला बाबा बेवड्याने. चायला वाचलो बाबा. वहिनी गाळ्यात पडल्या. नको नको आता वहिनीला बोलवणं बी नको आणि जेवण बी नको. कुठेतरी हॉटेलात जेवून घेत जाईल बाबा. एवढं कोण संकट ओढून घेईल. ते बेवड्याने डोकं बिकं फोडलं तर काय करायचं.